बसलेले होते व्यास महर्षी विचार करू लागले। आज या ठिकाणी खरंच खऱ्या अर्थाने जे मला मुलीप्रमाणे प्रेम देतात आमच्या आई साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहे बरं का, त्यांचे मनापासून धन्यवाद। व्यास महर्षी सरस्वती नदीवरती खिन्न मनाने बसलेले आहे, विचार करू लागलेले आहे। मी अनेक ग्रंथ निर्माण केले, लिहिले, पण मला सुख का नाही, समाधान का नाहीये। ऐका, व्यास महर्षींनी महिला मंडळ 4 वेद 17 पुराण 6 शास्त्र अनेक ग्रंथ लिहिले, पण त्यांना सुख लाभत नाही। सरस्वतीच्या नदीच्या कडेला बसलेले आहे, खिन्न मनाने बसले, विचार करू लागले, चेहऱ्यावरती टेन्शन आहे। आणि तेवढ्यामध्ये नारदजीचं त्या ठिकाणी आगमन झालं। नारदजीचं भजन चालू आहे, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 तबला वाजवा। गोड भजन करतात, नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण। गोड नारदजी तर त्या ठिकाणी भजन चालू आहे। नारदजी म्हणतात, का हो व्यासजी, आपण खिन्न मनाने का बसलात, काय चिंता आहे तुमच्या चेहऱ्यावरती? व्यासजी म्हणतात, मी अनेक ग्रंथ लिहिले, 4 वेद 17 पुराण 6 शास्त्र एवढे ग्रंथ लिहून सुद्धा माझ्या मनाला सुख नाहीये, समाधान नाहीये, चिंता वाटते। तर नारदजी म्हणतात, व्यासजी तुम्ही आताच एक ग्रंथ लिहिला, महाभारत। कोणता? महाभारत। तुम्ही अनेक ग्रंथ लिहिले, महाभारतामध्ये धर्म आहे, नीती आहे, राजकारण आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ग्रंथामध्ये मांडल्या, पण तुम्हाला सुख का नाही माहिती आहे का? कारण लोक त्या ग्रंथामधून फक्त सगळ्या चांगल्या गोष्टी घेतील असं नाहीये। ज्यांना राजकारण करायचं काय पुरुष मंडळ, ज्यांना राजकारण शिकायचं त्यांनी महाभारत वाचलं पाहिजे। महाभारत शिकवतो राजकारण कसं करावं। नारदजी म्हणतात, ज्यांना राजकारण शिकायचंय ते दुर्योधनाचा अभ्यास करतील, ज्यांना कपट कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर ते शकुनी मामाचा पात्राचा अभ्यास करतील। सगळेच काही चांगलं महाभारतातून घेतील असं नाही। पण ऐका, परमार्थ करत असताना मी एक वाक्य बोलून जाईल।
की ताकामध्ये लोणी असावं का लोण्यात ताक असावं? हा ताकामध्ये लोणी असलाच पाहिजे, पण लोण्यात ताक नसलं पाहिजे. कोळशामध्ये हिरा असला पाहिजे, पण हिऱ्यामध्ये कोळसा नसला पाहिजे. तसं परमार्थामध्ये ऐका, राजकारणामध्ये परमार्थ असला पाहिजे, पण परमार्थामध्ये राजकारण नसलं पाहिजे. काही काही गावामध्ये राजकारण परमार्थामध्ये आणतात, पण ऐका, परमार्थाचा आणि राजकारणाचा काही संबंध नसतो. राजकारण तुम्ही करू नका हे मी तुम्हाला सांगणार नाही, पण ऐका, राजकारण करा, पण हा जो धर्म मंडप असतो हा संतांचा आहे, हा देवताचा आहे, आपल्या बापाचा आहे. तो राजकारण इथं नाही केलं पाहिजे, इथं करू नये राजकारण. नारदजी म्हणतात, व्याजी तुम्ही महाभारत लिहिलं, पण सगळे लोक त्यातून चांगलं शिकतील असं नाहीये, म्हणून तुम्ही असा ग्रंथ लिहा, त्या ग्रंथामध्ये परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन आलं पाहिजे, लीलेचं वर्णन आलं पाहिजे, नामाचं वर्णन आले पाहिजे. भागवत ग्रंथ लिहा, भागवत. व्यासजी म्हणतात, का हो तुम्हाला त्या देवाचा काही अनुभव आहे का? नारदजी म्हणतात, हो ना, मला त्या देवाचा चांगलाच अनुभव आहे. त्यावेळेस नारदजी पूर्वचरित्र व्यासजींना सांगू लागले. नारदजी म्हणतात, व्यासजी मागच्या जन्मातली कहाणी सांगू लागले बरं का नारदजी. नारदजी म्हणतात, व्यासजी मी मागच्या जन्मामध्ये एक दासी पुत्र होतो. दासी पुत्र, पुरुष मंडळ. दासी म्हणजे काय? ते स्वराचा आवाज कमी करा थोडा. दासी म्हणजे काय? झोपले का काय? हा, दासी म्हणजे काय? आज या ठिकाणी आमचे बीएम साहेब सुद्धा आलेले आहेत बरं का, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला सांगा, पुरुष मंडळ, महिला मंडळ, दासी म्हणजे काय? हा, दासी म्हणजे काम करणारी बाई किंवा भांडे घासणारी बाई. आता नारदजी म्हणतात, मी मागच्या जन्मामध्ये एक दासी पुत्र होतो, दासीचा मुलगा होतो. आता दासीच भांडे घासण्याचं काम करणार, मग मला कोण चांगलं ठेवणार? म्हणून गावामध्ये काही संत मंडळी चातुर्मासा करता त्या ठिकाणी गावामध्ये आले आणि त्यांची सेवा करण्याकरता मला त्यांच्या हाताखाली ठेवलं. मी सेवा करायचो, संतांबरोबर नामस्मरण करायचो. संत ज्या पत्तरवाळीवरती जेवले ना, त्यावरती उष्ट राहिलेलं संतांचं मी उष्ट ग्रहण करायचो, अन्न खायचो. आणि संत मंडळी चातुर्मास आमच्या गावामध्ये संपल्याच्या नंतर दुसऱ्या गावाला जाण्याकरता निघाले. मी सुद्धा संतांना म्हटलो की संत मंडळी, साधू, मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचंय नामस्मरण करण्याकरता. संतांनी सांगितलं, बाळा तुला आमच्या बरोबर येण्याकरता काही हरकत नाही, पण जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे ना बाळा, तोपर्यंत तुला आमच्या बरोबर येता येणार नाही. नारदजी म्हणतात, ठीक आहे. संत मंडळी निघून गेले आणि गेल्याच्या नंतर काही दिवस निघून गेले. माझी आई रस्त्यानं जात असताना, वडील तर लहान असतानाच वारले, मला सोडून गेले. पण आई सुद्धा एका दिवशी रस्त्यानं जात असताना सर्पदंशानं त्या ठिकाणी आईचा मृत्यू झाला. आई सुद्धा मला त्या ठिकाणी सोडून गेली. बघा, ज्याला एक हात नाहीये त्याला दुसऱ्या हाताची किंमत विचारा. एखाद्याला एक हात नाहीये, दुसऱ्याची हाताची किंमत विचारा. एखाद्याला एक डोळा नाहीये, त्याला दुसऱ्या डोळ्याची किंमत विचारा. तसं ज्या घरामध्ये आई नाही ना, त्या घराला विचारा आईची किंमत काय असते, आईची किंमत काय असते. आई म्हणजे काय आहे सांगू का महिला मंडळ? अंधारामधून जी ईश्वराकडे नेते, अंधारामधून जी ईश्वराकडे नेते तिला आई म्हणायचं. आई म्हणजे अंधार, आ म्हणजे अंधार आणि ई म्हणजे ईश्वर. ऐका ना, मुलगा कितीही टुकार असू द्या, खोड्या करणारा असू द्या, जग कितीही जर म्हटलं ना की तुमचा मुलगा असा वाईट वागतो, त्या आई म्हणत असते, नाही, माझा मुलगा असं कधीच करू शकत नाही, कधीच करू शकत नाही. ही बोलणारी फक्त आई असते. आई जगामधून आई जाऊ द्या. वाक्य आहे, स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी.
जोपर्यंत आई वडील जिवंत आहे ना महिला मंडळ, तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा, त्यांची सेवा करा. त्या आईला 4-4 लेकरं असू द्या, त्या लेकरांचा ती सांभाळ करते. एकटी आई. वडील जरी सोडून गेले ना, वडील गेल्याच्या नंतर सुद्धा 4-4 लेकराला सांभाळणारी ती आई असते. पण ऐका ना, ज्या वेळेस मुलांचे लग्न होतात, 4-4 मुलं असून सुद्धा त्या आईला लेकर सांभाळत नाही हो. शोकांतिका वाटते, वाईट वाटतं. ती आईची माया फार वेगळा असते, फार फार वेगळा असते. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला, ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. आईचा अधिकार फार महान असतो महिला मंडळ. आता तुमच्या तिकडे जास्त पीक कांद्याचं आहे बघा. कपाशी असते का कपाशी? एखादी बाईकडे 1 वर्षाचं लेकरू असू द्या, डोक्यावरती पाटी आहे, टोपलं आहे, कडेवरती लेकरू आहे, शेतामध्ये जाती ती आई आणि गेल्याच्या नंतर एका झाडाला झोका बांधते. मला सांगा, कापूस वेचत असताना किंवा काम करत असताना त्या आईचं सगळं लक्ष कुठं असतो? हा बोला ना, कुठे असतं? लेकराकडे असतं, लेकराकडे. घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पेलापाशी. ऐका ना, तिचं लेकरू, आईचं लेकरू किती वयाचं होऊ द्या, किती वर्षाचं होऊ द्या, पण तरी सुद्धा ती आई म्हणत असते, बाळा आलास का रे तू, आलास का रे तू. खरंच आमच्या आई साहेबांचं आणि दादांचं प्रेम पाहून खरंच माझे डोळे भरून येतात बरं का. संजू दादाचं प्रेम जर पाहिलं ना, आईवरती फार प्रेम आहे त्यांचं, फार. आई साहेब म्हणल्याशिवाय ते शब्द सुद्धा काढत नाही. असं प्रेम पाहिजे जगामध्ये. जर आपण पाहिलं ना पुरुष मंडळ, आपण कथा फार ऐकतो, फार कथा ऐकतो आपण, कथा आपल्या पाठ आहे. पण ऐका ना, या कथेतून या समाजाला, या कलियुगाला काय सांगायचंय ते महत्वाचं आहे. आपण महिला मंडळ नवरात्रामध्ये महिला मंडळ काही काही 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या वेगवेगळ्या घेतात. पण ऐका ना, जे आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये बसलेली वयस्कर सासूबाई असते ना, 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा तिला 500 रुपयाची साडी द्या, 500 रुपयाची. सगळ्या जगातलं सुख तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. पण काही काही घरामध्ये आपण जर पाहिलं ना, लेकरं फार शिकलेले, तो फार शिकतात, पण ते डायरेक्ट बोलतात, काय वडलंय, काय केलंय आमच्या आईने आमच्यासाठी, काय केलंय सांगा ना. इथे आल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आम्ही थांबतो ना, त्या मॅडम गोड उदाहरण त्यांचं. ऐका ना पुरुष मंडळ, लहान असतानाच, आताच मला त्यांनी सांगितलं, लहान असतानाच ताई आमची आई मला सोडून गेली. ज्या वेळेस मी 5 वर्षाचे होते, त्यावेळेस पासून मला आईचं प्रेम भेटलं नाही. बरं, सक्का भाऊ नाहीच आहे, सावत्र भाऊ होता, तोही मला सोडून गेला आणि तरुणपणीच नवरा सुद्धा सोडून गेला. मला सांगा, 2 पोटी लेकरं आहेत. ज्या बाईला आई नाहीये, वडील नाहीये आणि पती सुद्धा नाहीये ना, जगामध्ये लोक तिच्याकडे वाईट नजरेनंच पाहतात. काय करणार ही? प्रत्येक गोष्टीमध्ये त्या स्त्रीला, त्या बाईला आडून बघितलं जातं. पण खरंच त्या ताईचे खरंच किती कौतुक केलं आपण, कमी आहे का? तर ती एक आई म्हणून मुलांच्या पाठीमाग आज खंबीरपणे उभा आहे, खंबीरपणे. आज कलियुग लागलेला आहे. पण ऐका ना, लोक फार शिकलेत, फार शिकलेत, बोलायला एक बोलतात आणि आई वडिलांशी एक वागत असतात. पण ऐका, जे जन्म देणारे आई बाप आहे ना, आपण त्यांना लाथा जरी मारल्यात ना, लाथा मारू द्या, पण तरी सुद्धा त्या आई वडील आपल्याला कधी
श्राप देत नाही हो, आशीर्वादच देतात. एक कुटुंब होतं, त्या कुटुंबामधून वडील तर निघून गेले होते. आई त्या मुलाचा शिक्षणाचा खर्च करत होती. मुलगा शिकत होता. मुलगा कधीच त्या आई बरोबर जेवत नव्हता, कधीच त्या आई बरोबर बोलत नव्हता. का? ऐका पुरुष मंडळ, का बोलत नव्हता तो मुलगा? कारण त्या मुलाला त्या आईची लाज वाटत होती. का? तर त्या आईला एक डोळा होता, एक डोळा. एकदा शाळेमध्ये गॅदरिंग असताना शिक्षकांनी सांगितलं की लेकरांनो, सगळ्यांनी आपल्या आईला वडिलांना शाळेमध्ये घेऊन यायचं. वडील तर नव्हतेच, पण या लेकरांनी आईला न सांगता शाळेमध्ये निघून आला. आईचं अंतकरण कसं असतं ऐका ना. आईला वाटलं नक्कीच माझ्या लेकराच्या लक्षामध्ये नसेल मला सांगायचं की आई तूही माझ्या बरोबर शाळेमध्ये चाल. आई न विचारता शाळेमध्ये आली. मुलाचं लक्ष आईकडे गेलं, नको ते बोलू लागलेलं आहे. आईला शिव्या देऊ लागला. आई तू का आली शाळेमध्ये? आज मला मुलं सुद्धा चिडवणार, काय म्हणणार? अरे तुझी आई आहे काय साधी राहते, शेतीमध्ये कष्ट करणारी आई आहे तुझी, आणि मला म्हणणार अरे तुझी आई आहे आणि तुझ्या आईला एक डोळा आहे असं म्हणून मला नाव ठेवणार. का आली? आईला बोलू लागला. आई रडत रडत घरी आलेली आहे. फार दिवस निघून गेले. मुलगा शिकून शिकून मोठा झाला. ऐका ना पुरुष मंडळ, सर्व्हिसला लागला. शहरामध्ये जाण्याकरता निघणार. बॅग भरलेली आहे. उंबरठ्या मध्ये जाऊन पोहोचला. पाठीमाग त्याने आईकडे वळून पाहिलं. ऐका ना आईचं अंतकरण कसं असतं. आईला वाटलं नक्कीच माझा मुलगा मला म्हणणार आई तूही माझ्या बरोबर शहरामध्ये चाल. पण ऐका ना, मुलगा असं न म्हणता मुलगा म्हणाला आई तुझं तोंड मला कधीच दाखवू नको. का? तुझी मला लाज वाटते आई. तुला एक डोळा आहे, तुझं मला कधीच तोंड दाखवू नको, कधीच माझ्याकडे येऊ नको. वाईट बोलून मुलगा शहरामध्ये निघून गेला. गेल्याच्या नंतर तिकडच लग्न केलं. त्या मुलाला 2 लेकरं झाली, मुलं झाली. आईचं मन कसं असतं. आई रडत रडत पुन्हा शहरामध्ये आली. का? अंतकाळ जवळ आला, शेवट जवळ आलेला आहे. शेवटी का महिना आपण मुलाचं तोंड पाहिलं पाहिजे. लेकुराचे हित वाहे माऊलेचे चित्त. फार अंतकरण उदार असतं आईचं. लेकरांनी शिव्या दिल्या तरी आशीर्वाद देणारी आई असते, माय माऊली असते. आईनं या घरासमोर जावं, त्या घरासमोर जावं. ऐका ना, ज्या घरामध्ये तिचा मुलगा राहत होता ना त्या घरासमोर आई जाऊन पोहोचलेली आहे. त्या मुलाची लेकरं 2 बाहेर खेळत होती. आईचं रूप पाहिलं बरोबर मुलं रडत रडत घरामध्ये गेली. या मुलाला वाटलं कोण आलं, कुणाला पाहून माझी मुलं घाबरली. बाहेर आलं, पाहिलं तर समोर आई उभा होती. आईकडे पाहिलं. आईला शिव्या देऊ लागला. आई माझ्या कॉलनीतील लोक सुद्धा मला चिडवणार, काय म्हणणार? अहो तुमची आई आहे आणि शेती करते, तुमच्या आईला एक डोळा आहे. मला लोक नाव ठेवतील ग, माझी पत्नी सुद्धा बायको सुद्धा मला नाव ठेवणार. आईला वाईट बोलू लागला. आई पुन्हा गावाकडे रडत रडत आलेली आहे. काही दिवस निघून गेले. मुलगा विचार करू लागला आपल्या गावाकडे काय चालू आहे, आपण पाहिलं पाहिजे. मुलगा गावाकडे आला. पाहिला तर घराला लॉक लावलेला होता, कुलूप लावलेलं होतं. शेजाऱ्यांकडे गेला. आई कुठे आहे? अरे तुझी आई तर तुला केव्हाची सोडून गेली बाळा. पण ऐक ना, जात असताना तुझ्यासाठी एक आईने पत्र लिहून ठेवलेलं आहे, ऐक बाळा, वाच. ऐका ना पुरुष मंडळ, आपण कथा फार ऐकतो पण कलियुग आहे. लेकरं फार शिकलेत, फार हुशार झाले, पण त्यांना आई वडिलांची जाणीव कळत नाहीये. राब राब कष्ट करणारे आई वडिलांची आज कलियुगामध्ये त्यांना किंमत नाहीये. धर्माकडे कुणी लक्ष देत नाहीये. धर्म कुठे चाललाय, लोक कसे वागू लागले हे आज लोकांना भान राहिलेलं नाहीये. अनितीनं अधर्माने लोक वागू लागलेले आहे. मुलाने पत्र घेतलं. मुलगा पत्र वाचू लागला. आई ऐका ना, त्या आईने सुरुवातीला मुलाकरता शिवे लिहिलेल्या नव्हत्या, भरभरून असे आशीर्वाद त्या आईने लिहिले होते. बाळा
सुखाचं राहा, समाधानी राहा. बाळा ऐक ना, मी जोपर्यंत जिवंत होते ना बाळा, तोपर्यंत माझ्या बरोबर तू कधी जेवला नाही, कधी माझ्याशी बोलला नाही का? तर मला एक डोळा आहे म्हणून बाळा. पण ऐक ना बाळा, मी जिवंतपणी जे तुला कधी खरं सांगितलं नाही ना बाळा, ते आज मी पत्रामध्ये लिहिलेलं आहे बाळा. ऐक ना, तुझे बाबा आणि तू दोघं प्रवासामध्ये असताना बाळा, तुमचा दोघांचा अपघात झाला होता बाळा. त्याच अपघातामध्ये बाळा तुझे बाबा आपल्याला सोडून गेले, वारले. ऐक बाळा, त्याच अपघातामध्ये बाळा तुझा एक डोळा गेला होता, तुझा एक डोळा गेला होता बाळा. आणि पुढे चालून माझ्या लेकराला कुणी नाव ठेवू नये, कुणी चिडू नये, कुणी निंदा करू नये म्हणून बाळा ऐक ना रे बाळा, माझा एक डोळा काढून तुला लावला. त्यावेळेस मुलगा धाय मोकळून रडू लागला, आई आई म्हणू लागला. मला सांगा ना पुरुष मंडळ, आता आई म्हणण्यात काही अर्थ आहे का हो? आई तर सोडून गेली, आता परत येणार नाही आई. ती आई म्हणत असते, जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. मी तुला पाहुणी प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. माझ्या कुशीतला असून तू बाळा, माझ्या जीवाचा बनलास तू काळा, माझ्या जीवाचा बनलास तू काळा. मी तुला पाहुणी प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, तुने नाही पाणी पाजिले, तुने नाही पाणी पाजिले. म्हणून ऐका, मेल्याच्या नंतर आपण कितीही मोठं श्राद्ध घातलं, कितीही मोठा महाराज बोलवला, कितीही अन्नदान केलं, पण ऐका ना, त्याला काही अर्थ नाही हो. पण जोपर्यंत आई वडील जिवंत आहे ना, तोपर्यंतच त्यांच्या पोटाला पोटभर द्या. आपण असं कार्य केलं पाहिजे पुरुष मंडळ, असं कार्य केलं पाहिजे की देवाला आणि आपल्या आई वडिलाला आपला स्वाभिमान वाटला पाहिजे की अरे हा मुलगा आहे ना, लोक म्हटले पाहिजे अरे हा जो मुलगा चाललाय ना, हा त्याचा मुलगा आहे, त्याचा मुलगा आहे, त्याचा मुलगा आहे. असं कार्य आपण केलं पाहिजे. नारदजी त्या ठिकाणी रडू लागले का? आई सोडून गेलेली आहे. ऐका महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपण मेल्याच्या नंतर आईला किती 2000ची 3000ची साडी आणली, ती काही नेसणार नाही. पण जोपर्यंत ती जिवंत आहे ना, तोपर्यंत तिला 500 रुपयाची साडी न्यावं, 500 रुपयाची. सर्व सुख आपल्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडून कितीही चुका हो द्या पुरुष मंडळ, आपल्याकडून किती आनंद चुका हो द्या, पण सगळ्या चुका पोटामध्ये पदरामध्ये घेणारी फक्त आई असते, आई. म्हणून फूल कभी दोबारा खिलते नहीं, फूल कभी दोबारा खिलते नहीं, जन्म कभी दोबारा मिलता नहीं. हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप जीवन में फिर से मिलते नहीं, माँ बाप जीवन में फिर से मिलते नहीं. म्हणून आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांचा सांभाळ करा आणि धर्माचं चांगलं सत्कार्य करा. नारदजी रडताय का? आई सोडून गेलेली आहे. संतांनी सांगितलं होतं की नारदजी बाळा, कुठल्याच प्रकारची आसक्ती करू नको, कशामध्ये मन गुंतू नको, सत्कार्य कर, चांगलं कार्य कर.
नारदजी त्या ठिकाणी तप करू लागलेले आहे. एवढा तप केलं, भगवान परमात्मा समोर यायचे आणि अदृश्य व्हायचे, समोर यायचे आणि अदृश्य व्हायचे. नारदजी विचार करतात की जेवढा दुःख माझ्या आई गेल्याचं मला व्हायचं ना, त्याच्यापेक्षा दुप्पट दुःख मला आता होतंय का? भगवान परमात्मा समोर येत आहे, अदृश्य होत आहेत. आकाशवाणी झाली, बाळा तप कर. एवढा तप केलं, पुन्हा सृष्टीचा प्रलय झाला, शरीर पडलेलं आहे, पुन्हा जन्म मिळाला ना. ब्रह्मदेवाचा मानस पुत्र म्हणून त्या ठिकाणी नारदजीला जन्म मिळाला. आणि ही कहाणी कथा नारदजी व्यासांना सांगू लागले की व्याजी, आता मला असा जन्म मिळाला, ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून जन्म मिळाला, पण मी एवढं तप केलं होतं. आता त्या तपाच्या बळावरती मी विनेचा झणकार जरी केला तर भगवान परमात्मा माझ्या समोर येऊन उभा राहतात का? तर संतांच्या भेटीचा, त्या परमात्म्याचा मला चांगलाच त्या ठिकाणी अनुभव आहे. त्यानंतर व्यासांनी समाधी लावलेली आहे का? ग्रंथ लिहायचा आहे, समाधी लावली. जेवढे श्लोक समाधीमध्ये आठवायचे, समाधीच्या बाहेर आले की लिहून ठेवायचे. अशा प्रकारे 18,000 श्लोक, 12 स्कंद, 335 अध्याय हा ग्रंथ पूर्ण व्यासांनी लिहिलेला आहे. आणि तो ग्रंथ द्यायचा कुणाला? कारण महिला मंडळ, पुरुष मंडळ आपण राब कष्ट करतो, धन कमवतो, संपत्ती कमवतो. कुणा करता? बोला ना, कुणा करता? मुला बाळांकरता आपण राब कष्ट करतो. आपण सकाळी 7-8 वाजता कांदे काढायला जातो, दिवसभर रडतो कांद्यासमोर 5-7 वाजेपर्यंत. कुणा करता? मुलांकरता, बरोबर की नाही? मग आपण संपत्ती लेकरा बाळांकरता कमवतो. व्यासजी विचार करतात की हा ग्रंथ माझी संपत्ती आपण माझ्या मुलालाच दिली पाहिजे. मुलगा तर गेला होता, शुकाचार्य गुफेमध्ये राहू लागले. आणि राहत असताना व्यासांनी सांगितलं की जा माझ्या मुलाला इथे घेऊन या. व्यासांनी काही श्लोक शिष्यांना सांगितलं की तिथे गेल्याच्या नंतर हे श्लोक तुम्ही वाचा. श्लोक ऐकल्याबरोबर माझा मुलगा धावत पळत येईल. आपली जाकी तयार आहे का? जाकी तयार आहे का? फोन कर. व्यासांनी सांगितलं शिष्यांना की जा माझा मुलगा जिथं बसला ना तिथं गेल्याच्या नंतर श्लोक वाचा. आणि सर्व विद्यार्थी श्लोक वाचू लागले आहे, मंत्र म्हणू लागले. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभद्र भासकनका कपिशम वैजयंतीच्या मालम, वैजयंतीच्या मालम, वैजयंतीच्या मालम. आणि नामस्मरण करू लागले. हे मंत्र ऐकल्याबरोबर, श्लोक ऐकल्याबरोबर व्यासांचा पुत्र शुकाचार्य धावत पळत त्या ठिकाणी आले. आणि भागवत ग्रंथ, हा भागवत ग्रंथ व्यासांनी, ज्यांनी भागवत लिहिला, आता आपण कथा ऐकली, व्यासांनी हा ग्रंथ त्यांच्या मुलाला दिला, शुकाचार्याने दिलेला आहे. शुकाचार्य भगवान की जय, राधा राणी की जय, जय जय श्री राधेशा. हा ग्रंथ व्यासांनी आपल्या मुलाला दिलेला आहे, शुकाचार्यांना दिलेला आहे. आता तुम्ही म्हणताल ताई, वारंवार राधे राणीचं भजन चाललं की आपण वरती हात करतो का नाही? हा, त्याचं कारण आज मी तुम्हाला कथेमध्ये सांगणार आहे. पण त्या अगोदर ऐका, नंतर आपल्याला पुढे परीक्षिती राजाच्या कुळाचं वर्णन बघायचंय. कोणत्या कुळामध्ये त्याचा जन्म झालाय, पांडवांचा वंशाचं वर्णन करायचंय. झाकीवाल्यानं बोला ना, चाललेत ना, येऊ लागले ना? हा, आता लगेच आपल्याला झाकीचं दर्शन होणार आहे. पण त्या अगोदर सर्वांनी टाळी वाजून आमच्या पाठीमागे भजन म्हणायचंय. हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे, हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे. मोहिले माझे मन मोहिले माझे, मोहिले माझे. हा, हरी तुझ्या, हा, हरी तुझ्या मुरलीने
मंडळ तुम्ही असे सारखा पुढे या, पुढे पुढे सारखा सारखा पुढे पुढे मधून यायला रस्ता सेवा करू मैसीला सोडले हा नंदा घरी हा नंदा घरी बैला गे दुधले मन मोहिले माझे काना तुझ्या मुन्ने सारे मन मोहिले माझे ताई ताई जय हो श्री राधे जय हो मोहिले माझे मन मोहिले माझे कान्हा तुझ्या हरी तुझ्या मुरलीने सारे मना मोहिले माझे हरी तुझ्या मुरलीने सारे मना मोहिले माझे श्री राधे सुभद्रा आणि द्रौपदी जी आहे की नाही मानलेली, पण ऐका द्रौपदी कृष्णाचं चिंतन करते पण कन्हैया सुद्धा जगाचा मालक द्रौपदीचं चिंतन करतो. द्रौपदी 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 म्हणतात का रे देवा असं कसा वेळ आहे म्हणे तुझा न्याय तर फार वेगळा आहे म्हणे. जी तुझी सख्खी बहीण आहे तिचं चिंतन करायचं सोडून देतो आणि जी मानलेली बहीण असं कर्म अशी आपण भक्ती केली पाहिजे. ऐका जगाचा मालक आपल्याला मंदिरात जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. भक्तीच्या बळावरती तो जगाचा मालक आपल्या घरी आला पाहिजे. बरसाण्याची ती एक गवळण आहे, बरसाण्याची ती एक गवळण आहे. एवढा प्रेम तिचं कन्हैयावरती आहे. तिचं नाव तुम्हाला अगोदर मी सांगणार नाही. तिचं नाव 2 अक्षरी आहे. त्या नावाला विलंटी नाहीये, फक्त दोन्ही अक्षराला काना आहे. तिचं नाव काय आहे? राधा. राधा काय नामस्मरण केलं पुरुष मंडळ तिनं. त्या भक्तीच्या बळावरती ऐका कृष्णाबरोबर कन्हैया बरोबर तिचा विवाह झाला नाही, लग्न नाही केलं, पण तरी सुद्धा लग्न न करता ती कन्हैयाची पटराणी झाली. गोकुळामध्ये आपण वृंदावनाला जर गेलो ना कृष्ण कृष्ण कोणी म्हणत नाही. काय म्हणतात? राधा राधा. बिना परिणय के ओ प्रेम की गवारन की ब्रिज की कहानी हो गई कि पंडितों की दीवानी हो गई कि पंडितों की दीवानी हो गई. काय गोड भजन राधे राणीनं केलंय. संत म्हणतात हे राधा अगं काय पुण्य कमवलंस तू की कान्हा तुझं त्याचं घर सोडून तुझ्या घरी येतात. सांगू फक्त साधना
कृष्ण कृष्ण नामस्मरण करत होती ती। राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं। राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं। राधे कौन से पुण्य किए तूने, राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं। राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं। राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं। अशी भक्ती आपण केली पाहिजे महिला मंडळ। लोक म्हणतात का हो तो देव जेवतो का? काल रामनवमी होती, बरेचसे महाराज लोकांच्या बरेचसे समाजाच्या लोकांच्या स्टेटसला मी असं देवाला निवद दाखवताना फोटो बघितलेत बरं का। लोक म्हणतात का हो तुमचा देव जेवतो का? हा तुमचा देव जेवतो का? पण ऐका देव जेवत नाही का? देव जेवतो, पण त्याला जेव घालण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे। तो देव येत नाही का? येतो, पण त्याला आणण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे का? तर तसं नामस्मरण आपलं कर्म तसं पाहिजे। बघा या ठिकाणी आपली गोड भागवत कथा चालू आहे। महिला मंडळ पुरुष मंडळ कशाच्या निमित्ताने आयोजन केलेलं आहे की आपल्याला हनुमंतरायाच्या मंदिराचं जीर्ण उद्धार करायचं काम करायचं का? तर हनुमंतरायाचं मंदिराचं बांधकाम झालंच पाहिजे का? तर आपलं ते करण्याचं कर्तव्य आहे। आणि गावाचं नाक तुम्हाला सांगू का, गावाचं नाक आपल्या धर्माचं नाक म्हणजे हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि ते झालंच पाहिजे। ते आपण आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे का? तर हनुमंतराय कमी नाहीये। आपल्या लोकांना जर भूत लागले ना, आपल्या लोकांना जर भूत लागले तर काही लोक मस्जिद मध्ये जातात, बरेचसे देवाकडे जातात, पण विलाज होत नाही। आपल्या हनुमंतरायाचं नाव घ्या, भूत जवळ येत नाही। भूत पिछाच निकट नाही आहे। हनुमंतचं फक्त नाव घ्या। हनुमंत नाव जरी घेतलं, जरी आपली हनुमान चालीसा पाठ नसेल, हनुमंत नाव घ्या तरी सुद्धा जवळ येणार नाही। एवढी ताकद हनुमंतरायामध्ये। मी काल सुद्धा बोलून गेले, जहां जो टकराए उसे तूफान कहते हैं, तूफानों से जो टकराए उसे इंसान कहते हैं, इंसानों से जो टकराए उसे शैतान कहते हैं, और जो शैतानों से भी टकराए उसे हनुमान कहते हैं, उसे हनुमान कहते हैं, उसे हनुमान कहते हैं। म्हणून आपल्या मंदिराचं काम झालंच पाहिजे का? तर हनुमंतरायाचं मंदिर गावाचं नाक आहे। नाक माणसाचं नाक फार महत्वाचं असतं बरं का। काय माणसाचं पुरुष मंडळ नाक फार महत्वाचं असतं। नाकाबद्दल सांगाल मी तुम्हाला। एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री सुंदर आहे हे कशावरनं ठरवतो आपण? बाबा कशावरनं ठरवतो आपण? नाकावरनं। ज्याचं नाक सुंदर तो पुरुष किंवा स्त्री सुंदर। माणसाचं नाक कसं पाहिजे? धारदार। माझ्याकडे नका भाऊ। माणसाचं नाक कसं पाहिजे? धारदार पाहिजे। नाक धारदार पाहिजे, पण नाकाला धार नसली पाहिजे। माणूस कितीही गोरागमट काळा असू द्या, माणूस कितीही काळा असू द्या, पण नाक जर धारदार असेल, सुंदर असेल, तर माणूस सहज म्हणतो वा काय सुंदर पुरुष आहे। आणि माणूस कितीही गोरागमटा असू द्या आणि नाक जर बस स्टँड असेल तर जमतं का? तसं ऐका पुरुष मंडळ, मला तुम्हाला सांगायचं काय, या गावाचं रुईचं नाक म्हणजे हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि ते आपण पूर्ण केलंच पाहिजे का? आपण माणूस आहे ना, आपला धर्म आपण जपला पाहिजे। या धर्माकरता चांगल्या शूरांनी, चांगल्या राजांनी बलिदान दिलं। आताच पाठीमागं छावा पिक्चर आला बघा, फिल्म आलेली आहे। ऐका ना पुरुष मंडळ, मुलाला जर कुणाच्याच पुढे झुकवायचं नसेल, झुकू द्यायचं नसेल,
तर त्याला पुष्पा पिक्चर दाखवण्यापेक्षा छावा दाखवा महत्वाचं आहे, धर्मावरती आहे। आणि आपण प्रत्येक मनुष्यानं प्रत्येक माणसानं आपल्या धर्माकरता धर्म जपला पाहिजे। आणि आपल्या धर्माकरता कुणी कुणी बलिदान दिलं, कसं कसं संभाजी महाराजांना त्रास झाला ते त्या पिक्चर मध्ये फिल्म मध्ये दाखवलेलं आहे। झुकल्या वेदना झुकले सर्व, झुकल्या वेदना झुकले सगळे, छावा झुकला नाही। अरे प्राण सोडिला धर्मासाठी, धर्म सोडिला नाही, धर्म सोडिला नाही। ऐका, संभाजी राजांना त्यावेळेस धर्म बदलता येत नव्हता का? सांगितलं होतं पैसा देईल, सत्ता देईल, फक्त धर्म बदला। पण ऐका, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 40 दिवस वेदना यातना संभाजी महाराजांना देण्यात आले का? फक्त गंध पुसवा। हा गंध दिसतो तुम्हाला फक्त सामान्य आहे का? आज महिला मंडळ, आपल्या लेकरांना तुम्ही लई ज्ञान सांगू नका, जास्त शिकवलं नाही काही हरकत नाही, पण आपल्या लेकरांना आपल्या धर्माचं ज्ञान आणि आपला गंध काय आहे, आपले मंदिर आपण जपले पाहिजे का? काळाची गरज आहे, हे शिक्षण आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे। म्हणून भक्ती जीवनामध्ये पाहिजे। काय राधेनं भजन केलं, लोक म्हणतात का हो तुमचा देव येतो का? ऐका ना, हनुमंतरायाची भक्ती जर आपण मनाने केली, अंतःकरणाने केली ना, मनाभावातून केली, तर हनुमंतराय सुद्धा आपल्या घरी काय येणार नाही। आपण संसारामध्ये सुख शोधतो, पण आपण जर धर्माचं काम, मंदिराचं काम जर केलं तर आपल्याला समाधान लाभेल, सुख लाभेल, सुख। लोक म्हणतात का हो तुमचा खरंच देव येतो का, घरी येतो का? कोण कहते हैं भगवान आते नहीं, कोण कहते हैं भगवान आते नहीं, तुम मेरा के जैसे बुलाते नहीं। महिला मंडळ म्हणतात हा खरंच देव येतो का हो? हा खरंच देव येतो का? सहज बोलतात महिला मंडळ, पण हो मीराबाई सारखी भक्ती करा तो देव काय येणार नाही। कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेरसबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम। कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम। आपण अशी भक्ती केली पाहिजे महिला मंडळ, तो देव ऐका माणसाच काय, ऐका ना पुरुष मंडळ, माणसाच काय, माणसाची गोष्ट सोडून द्या। आपण जर भक्ती केली ना मनाभावातून, तो देव सुद्धा आपल्या इशाऱ्यावरती नाचल। पण तेवढी ताकद, तेवढी निष्ठा आपल्या शब्दामध्ये पाहिजे, भक्तीमध्ये पाहिजे। आणि पुरुष मंडळ देवाला मागत असताना कधी काय मागा माहिती का? धन मागू नका, धन हे कधी संपणार आहे। शरीर मागू नका, ज्ञान मागू नका, ऐश्वर्य मागू नका, सुंदरता मागू नका देवाला कधी। देवाला मागायचं ना त्याची भक्ती मागा, भक्ती। ज्या ज्या संतांनी भक्ती केली त्या त्या संतांचा उद्धार तर झाला, पण पैसा सुद्धा त्यांच्या पाठीमागे गेला होता। भक्ती मागा देवाला। एक व्यक्ती म्हणे का रे देवा तुझ्याकडे काय म्हणे देण्याकरता? देव म्हणे माझ्याकडे 2 गोष्टीमध्ये, एक म्हणजे माझी माया आहे आणि एक म्हणजे माझी भक्ती। तो म्हणे देवा यातली काय मागू, मला एकच सांग म्हणे, यातला फरक सांग। त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात की माया जी आहे ना ती माणसाला नाचवते, माझी जी माया आहे ना ती माणसाला नाचवते, आणि माझी जी भक्ती आहे ती मला स्वतः नाचवते। म्हणून देवाकडे मागत असताना त्याची भक्ती मागा, त्याची भक्ती मागा। गोल द्रौपदीचं भजन चालू आहे। उद्धवजी म्हणतात का रे देवा सख्या बहिणीचं चिंतन सोडून सावतर बहिणीचं, मानलेल्या बहिणीचं भजन चालतो, करतो, नामस्मरण करतो। काही दिवस विसर पडलाय उद्धवजींना हा बोलण्याचा, आणि भगवान कृष्ण म्हणतात उद्धवजी चला म्हणे मला आपल्याला माझ्या सख्या बहिणीच्या घरी जायचं। गेले, सुभद्रा ताईचा मेकअप चालू होता, गडबडीमध्ये होत्या। भगवान कृष्ण म्हणतात ए ताई
ए दीदी, अगं मला फार भूक लागली, काहीतरी खाण्याकरता असेल तर दे ना. सुभद्रा माता म्हणतात, ए काना ऐक, मला माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या बर्थडेला जायचंय, जरा गडबड आहे माग. एक काम कर, टेबलवरती सफरचंद ठेवले, चिर आणि खा म्हणे तुझ्या हाताने. तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा सफरचंद घेतात, चिरत असताना आपल्या करंगळीला चिरून घेतात. सुरी लागलेली आहे, चाकू लागलेला आहे, रक्तबंबाळ त्या ठिकाणी हात झाला. उद्धवजी म्हणतात, ए सुभद्रा, अगं तुझ्या भावाच्या करंगळीला लागलं आणि तुला काही वाटत नाही का? त्या ठिकाणी चिंदी आणण्याकरता, शोधण्याकरता सुभद्रा माता आपल्या बेडरूम मध्ये गेल्या. कपाटामधल्या सगळ्या साड्या तिनं खाली घेतल्या, पण तिला काही चिंदी सापडली नाही. का? भगवंताच्या बोटाला गुंडाळण्याकरता. तसाच हात घेऊन भगवान कृष्ण, कन्हैया आणि उद्धवजी, कन्हैया म्हणतात, चला माझी जी मानलेली बहीण ना द्रौपदी, तिच्या घरी चला. तिच्या घरी गेले. पाहिलं तर सकाळची वेळ होती आणि द्रौपदी माता तुळशीला पाणी घालण्याचं काम करत होत्या. डोक्यावरती पदर घेतलेला आहे द्रौपदी मातेनं आणि पाणी घालत असताना द्रौपदी मातेचं भजन चालू आहे, चिंतन चालू आहे. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा, लागलिया छंद. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. गोड द्रौपदी मातेचं चिंतन चालू आहे. ऐका ना महिला मंडळ, कन्हैया तसंच आपला हात घेऊन तिथं आले. द्रौपदी मातेनं नेत्र उघडले, डोळे उघडले, पाहिलं समोर तर अगोदर कन्हैयाला नाही पाहिलं, देवाला नाही पाहिलं. अगोदर द्रौपदीचं लक्ष कुठं गेलं? हा, करंगळीवरती गेलं. अरे काना, काय झालं पोटाला? काय झालं करंगळीला? अरे फार लागलंय, रक्त गळत आहे, रक्त बंबाळ हात झालाय, तुझं लक्ष कुठं आहे? तेवढ्यामध्ये द्रौपदी मातेनं काय केलं? ऐका पुरुष मंडळ, आपला पदर खाली घेतला, पदराकडून चिंदी फाडली आणि करंगळीला गुंडाळू लागल्या. बर का, करंगळीला गुंडाळू लागल्या. ऐका ना पुरुष मंडळ, उद्धवजी माता म्हणतात, ए द्रौपदी, अगं तुला काही कळतं का? जी सुवासीन बाई आहे, एक तर तू तुळशीला पाणी घालते, डोक्यावरती पदर आहे, एक तर तू सुवासीन आहे आणि सुवासीन बाईनं कधी पदराकडून चिंदी फाडायची नसते का? तर आपण जर पदराकडून चिंदी फाडली तर तिच्या कुंकवाला, तिच्या पतीच्या जीवाला धोका असतो. म्हणून सुवासीन बाईनं कधी पदराकडून चिंदी फाडायची नसते. पण ऐका ना पुरुष मंडळ, माझ्या द्रौपदी मातेनं गोड उत्तर दिलं. माझी द्रौपदी माता म्हणतात, उद्धवजी ऐका ना, बरोबर आहे, सुवासीन बाईनं पदराकडून चिंदी फाडूच नाही, पण ऐका, मी ज्याच्या बोटाला चिंदी गुडाळते ना, त्याच्या हातामध्ये आहे की माझ्या पतीला किती दिवस जिवंत ठेवायचंय, हे ज्याच्या हातामध्ये, त्याच्या हाताला मी चिंदी बांधते. पण ऐका ना, द्रौपदी माता म्हणतात, उद्धवजी अहो, मी तर चिंदी फाडलीच नाही. काय म्हणतात द्रौपदी? मी चिंदी फाडलीच नाही. किती उच्च टोकाची द्रौपदी मातेची भक्ती आहे. ऐका, द्रौपदी माता म्हणतात, उद्धवजी मी तर चिंदी फाडलेली नाही. मेने नाही फाडा चीर, पीर देख कर अधीर हो. त्या कन्हैयाचं स्वरूप पाहिल्याबरोबर माझ्या साडीचे धागे आपोआप त्या कन्हैयाकडे पळाले, आपोआप त्या कन्हैयाकडे पळाले. एवढी भक्ती माझ्या द्रौपदी मातेची आहे. पण तिच्या जीवनामध्ये दुःखाला काही कमी नाही. फार संकट माझ्या द्रौपदीच्या जीवनामध्ये आहे. भर सभेमध्ये दुःशासन तिला ओढत ओढत त्या ठिकाणी घेऊन येत आहे. द्रौपदी माता सगळ्यांकडे आक्रोश करू लागली, वाचवा पितामह वाचवा. स्वामींना हात जोडू लागले. 5 पती समोर बसलेले आहे, पण कुणीच तिची मदत करत नाहीये. गुरुवारांकडे हात जोडते, वाचवा, माझ्या लज्जेचं रक्षण करा. जेव्हापासून माझा विवाह झाला, घरामध्ये आले ना, तेव्हापासून डोळे वर करून सुद्धा कुणीकडे मी पाहिलं नाही, कुणाकडेच आजपर्यंत मी पाहिलं नाही. आणि एवढा दुःख, एवढे संकट माझ्या जीवनामध्ये का? द्रौपदी रडते,
रडते. अगोदर द्रौपदीनं आपली साडी जी आहे ती दातामध्ये पकडलेली आहे, तरी सुद्धा दुःशासन ओढतोय, खेचतोय खेचतोय खेचतोय. नंतर ऐकत नाहीये, पुन्हा द्रौपदीनं आपल्या हातामध्ये साडी पकडली. बलवान आहे दुःशासन, ओढतोय ओढतो. शेवटी द्रौपदी मातेनं दोन्ही हात वरती केलेले आहे आणि त्या कन्हैयाला आवाज देऊ लागलेली आहे. येई गातो माया बापा पंढरीच्या राया, पंढरीच्या राया. तुझ वीण सीन वाटे सीन झाली काया, सीन झाली काया, पंढरीच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावीला. कन्हैयाला आवाज येऊ लागली, कन्हैया धावरे, माझा भाऊ आहेस ना रे कन्हैया. मला वाटतं पुरुष मंडळ महिला मंडळ ज्या ज्या वेळेला आपल्यावरती संकट येईल ना, अहो याच्या पुढे त्याच्या पुढे हात पसरण्यापेक्षा त्या देवाकडे, त्या जगाच्या मालकापुढे हात पसरावा. तो जगाचा मालक आपली धाव ऐकून, आपला आवाज ऐकून आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. फक्त अंतःकरणातून त्याला बोलवण्याची गरज आहे. तो आपल्या हृदयातच आहे, पण आपण त्याला बोलवत नाही. आपण सुद्धा हनुमंतरायाला आपल्या जीवनामध्ये जे जे संकट येईल, आपण हनुमंतरायाला सांगितलं पाहिजे, बाबा अरे तूच तारणार आहे, आता या संकटातून वाचव रे बाबा. का वाचवणार नाही तो? द्रौपदी रडते, ऐका ना. शेवटी भगवान परमात्मा द्रौपदीने आपले दोन्ही हात वरती केलेले आहे. तिला माहिती आहे आता याच्याशिवाय आपल्याला कोणीच वाचू शकत नाही. कन्हैयाला आवाज दिला, ए माझ्या हृदयात राहणाऱ्या माझ्या कन्हैया, ए द्वारकाधीश रे. त्यावेळेस जगाचा मालक साडी बनवून त्या ठिकाणी आला. एवढ्या साड्या दिल्या द्रौपदीला, एवढ्या साड्या दिल्या. साड़ी में नारी है कि नारी में साड़ी है, साड़ी में नारी है कि नारी में साड़ी है. अरे पागल, ये तो वृंदावन बिहारी है, ये तो वृंदावन बिहारी है, ये तो वृंदावन बिहारी है. ऐका, दुःशासन चक्कर येऊन खाली पडला. त्याला सुद्धा कळालं नाही की अरे साडी मध्ये नारी आहे की नाडी मध्ये सारी आहे. त्या ठिकाणी वृंदावन बिहारी आहे, काय कमी पडणार. म्हणून देवाला देत असताना समर्पण भावाने द्यायचं, समर्पण भावाने. मग द्रौपदीनं काय दिलं होतं? एका साधू महाराजांना फक्त साडीची थोडीशी चिन्ही दिली होती. जगाच्या मालकाने अनेक साड्या त्या ठिकाणी पुरवल्या. द्रौपदी म्हणते, का रे काना, तुला माहिती होतं माझ्यावरती संकट आलं, बर तू आला तर आला, एवढ्या शेवटी का आला? उशीर लावला जरा. त्यावेळेस कन्हैया म्हणतात, का रे द्रौपदी, ज्या वेळेस दुःशासन तुझी साडी ओढत होता त्यावेळेस अगोदर तू साडी कशी पकडली होती? कशी पकडली होती? दातामध्ये पकडली होती. मला असं वाटलं की तुझे दात चांगले पक्के आहेत, तू तुझ्या दाताने तुझं रक्षण करू शकते. पुन्हा द्रौपदी, दुःशासन साडी ओढत होता, पुन्हा तुझी साडी तू कुठं पकडली? हातामध्ये पकडली. मला वाटलं तुझ्यामध्ये चांगलाच बळ आहे, तुझ्यामध्ये चांगली ताकद आहे, तू तुझ्या लज्जेचं रक्षण करू शकते, असं मला वाटायचं. मग द्रौपदी म्हणते, का रे काना, तुला यायचंच होतं, मग उशीर का लावला? त्यावेळेस कन्हैया म्हणतात, का ग द्रौपदी, तू अगोदर काय म्हटली मला? ए द्वारकाधीश, काय म्हटली? ए द्वारकाधीश. अरे द्रौपदी, मी तुझा भाऊ आहे आणि तुझ्या हृदयामध्येच मी राहतो, मी तुझ्या हृदयामध्ये विराजमान आहे आणि तुझ्या हृदयात मध्ये राहून सुद्धा तू मला काय म्हटली अगोदर? हे द्वारकाधीश. म्हणजे तुझ्या हृदयातून मला कुठं जावं लागलं? द्वारकेला जावं लागलं. बरं तू तेवढ्यावरती गप्प बसली का? नाही. तू पुन्हा म्हणाली, हे वैकुंठ नायका, हे वैकुंठ द्वारकाधीश. पुन्हा मला कुठं जावं लागलं? द्वारकेमधून वैकुंठाला जावं लागलं.
पण द्रौपदी ऐक ना, ज्या वेळेस तू म्हणाली ना हे माझ्या हृदयामध्ये राहणाऱ्या कान्हा, त्यावेळेस मी तुझ्या हृदयातूनच उडी घेतली आणि तुझी मदत केली ग, मदत केली. एवढं प्रेम द्रौपदीचं आणि त्या कन्हैयाचं आहे. पण द्रौपदीच्या जीवनामध्ये अनेक संकट आहे, अनेक संकट आहे. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध शेवटच्या टप्प्यावरती आलं, अनेक शरीर त्या भूमीवरती पडले. हो घ्या. या ठिकाणी ताई व्यत्यय घेतला, एक 2 मिनिटं आग्रह होता म्हणून थोडंसं आमचे राधा राणी की जय. आणि होते एका शरीराला, ते शरीर होतं दुर्योधनाचं, खाली पडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अश्वत्थामा गेला, सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे. तर तो शेवटची इच्छा सांगू लागला की मला कुणाचा तरी 5 पांडवांपैकी एक मुंडकं मला माझ्या समोर आणून दाखव. अश्वत्थामा म्हणतो ठीक आहे, आणतो म्हणे, जातो आणि आत्ताच घेऊन येतो. आणि त्या वेळेला दुर्योधन म्हणतो तू जर एकाचं जरी मुंडकं आणलं तर मी सुखाने इथं मरेल का. तर ज्या वेळेस सुख आणि दुःख एकाच वेळेला येतील त्यावेळेस दुर्योधनाचं मरण होतं, मृत्यू होता. आणि त्या ठिकाणी अश्वत्थामा गेला. त्या झोपडीमध्ये शिबिरामध्ये 5 पांडव नसून 5 पांडवांपासून जे पुत्र झालेले होते, मुलं झाले होते, ते झोपलेले होते. अश्वत्थामा गेला, सप 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 त्या ठिकाणी वार करू लागलेला आहे. असं करता करता भीमापासून जो मुलगा झालेला आहे ना, भीमापासून जो मुलगा झालेला आहे त्याचं मुंडकं घेतलं आणि अश्वत्थामा दुर्योधनाकडे आला. दुर्योधनाने ते मुंडकं हातामध्ये घेतलं, पाहिलं हे भीमाचं मुंडकं नसून भीमापासून जो मुलगा झालेला आहे ना त्याचं मुंडकं आहे. टरबूज फुटावत असे मुंडकाचे चिथडे उडू लागलेले आहे. आणि दुर्योधन त्या ठिकाणी रडू लागला, अरे अश्वत्थामा तू किती वाईट आहेस, तू फार वाईट आहे. हे भीमाचं मुंडकं नसून त्याच्या मुलाचं मुंडकं आहे. रडतोय. आणि रडता रडता त्या ठिकाणी दुर्योधनाला मृत्यू आला. का तर एका ब्राह्मणाला त्यांनी विचारलं होतं की माझं मरण केव्हा आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस सुख दुःख एकत्र येतील त्यावेळेस त्याचं मरण आहे. आणि द्रौपदी रडू लागलेली आहे. असे अनेक संकट त्या द्रौपदीवरती आलेले आहे. पुढे भगवान परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघतात, सगळ्यांची भेट घेतात. उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलेलं आहे. कुंती मातेची भेट घेतात. कुंती माते म्हणतात देवा अरे तू जर आमच्या सुखादुखामध्ये नसेल तर आम्हाला सुद्धा हे सुख नको, द्यायचं तर दुःख दे, दुःख दे. आणि कुंती मातेची देखील भगवान परमात्मा त्या ठिकाणी भेट घेतात. पुढे भगवान परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघतात. अर्जुनाला बरोबर घेतात आणि बरोबर घेतल्याच्या नंतर अर्जुनाला सांगतात की जा, माझ्या जे पत्नी आहेत ना त्यांना बरोबर घेऊन जा. अर्जुन परत येत असताना काही भिल्ल लोक त्यांचं धन लुटतात, स्त्रियांना घेऊन जातात. अर्जुन रडत रडत येतो. भीमराजा म्हणतात का रे देव कुठे आहेत. आणि अर्जुन सांगतात की भगवान परमात्मा आता द्वारकेला गेलेला आहे, स्वर्गरोहण त्या ठिकाणी केलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा राणी की जय, जय जय श्री राधे श्याम. कथा थांबायची का घ्यायची आणखीन? थांबायची ना. हा लगेच आता आरतीची तयारी करायची आहे. सर्वांनी आरती करण्या